या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। मुरबाडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आलेली आहे। मुरबाडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर गावच्या माजी उपसरपंचाकडूनच अत्याचार झाल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। या नराधम उपसरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकलेल्या आहेत। मुरबाड इथल्या नारिवली गावातली ही घटना आहे। या गावचा उपसरपंच दयानंद भोईर या नराधमानं एका अल्पवयीन मुलीवर दमदाटी करून अनेकदा शारीरिक अत्याचार केला होता। वारंवार अत्याचार होत असल्यानं अखेर या पीडित मुलीनं सहन न झाल्यानं कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच ही बाब उघड झाली। या घटनेनंतर मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आणि नराधम उपसरपंचावर कठोर कारवाई करण्यात आली आणि या मुलीचे कुटुंबीय तसंच ग्रामस्थांकडून जास्तीत जास्त शिक्षा या नराधमाला करण्यात यावं अशी मागणी करण्यात येते। मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे राजस्थानी धाब्यावर विक्रीसाठी आणलेले एक खवले मांजर विकताना वन विभागामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। वन विभागाच्या ताब्यामध्ये आरोपींना आणि या खवले मांजराला देण्यात आलेला आहे। कणकवली तालुक्यातील वारगाव इथल्या राजस्थानी धाबा इथे खवले मांजर विक्री आणणार असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजलं आणि त्यानंतर सापळा रचून वन विभागाच्या पथकानं या धाब्यावर नजर ठेवून कारवाई केली। खवले मांजराची तस्करी करताना यामध्ये 5 जणांना ताब्यात घेतलं असून खवले मांजराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 5ही तरुण हे कणकवलीचे राहणारे असून संबंधित आरोपींविरोधात कणकवली पोलिसांनी तसंच वन विभागाच्या पथकानं कारवाई केली आहे। आता बातमी डोंबिवली इथून। सध्या थंडीचे दिवस सुरू आहे। थंडीच्या दिवसामध्ये अतिशय ताज्या आणि मुबलक प्रमाणामध्ये भाज्या मिळतात तसंच स्वस्त दरातही भाज्या उपलब्ध होतात। मात्र सध्या भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडलेले आहेत आणि असं असतानाच वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत भाजी वाटप करण्यात येत आहे। डोंबिवलीमध्ये हा उपक्रम राबवला जातोय, त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत सुद्धा करण्यात येत आहे। सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात व्रत करत असतात। तसंच वामन म्हात्रे प्रतिष्ठानचे गोरखनाथ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। डोंबिवली शहरातील गोपीनाथ चौक इथे हा मोफत भाजी वाटपाचा कार्यक्रम पार पडला। या उपक्रमाचा लाभ डोंबिवली परिसरातील हजारो नागरिकांना झाला असून वामन म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नाशिक महामार्गावरील भीषण अपघाताची घटना समोर आलेली आहे। ही घटना सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ घडलेली आहे। या अपघातामध्ये आरंभाणी ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे आणि संबंधित अपघातामध्ये 20 पेक्षा अधिक जण गंभीररित्या जखमी झालेले असून यामध्ये 3 जण अतिशय गंभीर जखमी असल्याचं समजतंय। बलदेव प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही खासगी बस शिर्डीहून सिन्नर मार्गे अहमदाबाद या ठिकाणी जात होती। सिन्नर तालुक्यातील पाथरे गावाजवळ वीज खांबाच्या विरुद्ध दिशेनं ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अंदाज न आल्यानं ही बस ट्रॅक्टरवर धडकली। जखमींना तातडीनं कोपरगाव येथील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं। संबंधित प्रकरणाची चौकशी आता पोलीस करीत आहेत। नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये बापू बंगला येथे सोमवारी संध्याकाळी हिट अँड रनचा प्रकार घडलेला आहे। आपल्या पत्नी समवेत पायी जाणाऱ्या दीपक पाठक यांना कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली आणि ही धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे। हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। जखमी दीपक पाठक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेले आहेत, तर फरार कार चालकाला पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला जात आहे।
पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याबाबत अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.